एकेकाळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेले गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई 12 वर्षापूर्वीच्या काँग्रेस सरकारकडे बोट का दाखवतात आणि 2017 मध्ये त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या अनेक घोटाळ्यांबद्दल का बोलत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला। गोवा फॉरवर्डचे फातोर्डाचे एकमेव आमदार विजय सरदेसाई यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर केलेल्या थेट शाब्दिक हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिव्या कुमार यांनी विजय सरदेसाई यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेचा निषेध केला आहे। फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आपल्या राजकीय भवितव्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे। एकीकडे ते इंडिया ब्लॉकबद्दल बोलतात आणि दुसरीकडे ते सरकारी पैशातून पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या प्रचार सभेसाठी योग्य जागा शोधण्यासाठी हाफ पॅन्ट घालून मिनी बसमध्ये फिरतात, असे दिव्या कुमार म्हणाले। माझ्यासारख्या समर्पित आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांना एकेकाळी काँग्रेस पक्षात असलेल्यांकडून असे अवास्तव टोमणे ऐकणे खूप दुखावते। मी विजय सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा अशी विधाने करण्यापासून दूर राहावे, असे दिव्या कुमार म्हणाले। काल एकेकाळचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि आताचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी 12 वर्सां पयलीं जे काँग्रेस सरकार सत्तेर आशिल्ले तेजेर विनाकारण टिका केली। हांव ह्या टिकेचो निषेध करता। 2017 विजय सरदेसाईन ज्या भाजपाक सरकार स्थापन करपाक मदत केली त्या पक्षाच्या भ्रष्टाचारा बद्दल तो काय उलयना। सो तो कन्फ्यूज आसा की तो इंडिया सायडीन आसा काय NDA सायडीन आसा। एका सायडीन तो इंडिया अलायन्साचे उलयता आणि दुसऱ्या सायडीन जी प्रधानमंत्री मोदीची रॅली जावपाक आसा सरकारी खर्चान त्या रॅली खातीर हाफ पॅन्ट घालून तो ग्राउंड सोदपाक भोंवता। सो विजय सरदेसाईन आपलो स्टँड क्लियर करचो। दुसरे म्हाजी एकूच विनंती आसा की आपल्या स्वार्था लागून विजय सरदेसाईन काँग्रेसची टिका करची न्हय।